मिस्टर विकी मोगरे आपण पुढे या. विकी मोगरे आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण जी सामनावर जी ट्रॉफी आहे ती आपण वितरित करा. चला DY एकविरा स्पोर्ट साबद विपक्ष स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल आणि निखिल जाधवनं मात्र सामनावर जी ट्रॉफी आहे जे पारितोषिक तो मात्र डेडिकेट केलाय मिस्टर ऋतिक जाधव साठी. या ऋतिक, क्या बात आहे. हा निखिलचा मनाचा मोठेपणा आणि देत आहोत ही सुंदर ट्रॉफी मिस्टर विकी मोगरे यांच्या शुभ हस्ते. सो वेल प्लेड टीम जयमान खांडवल ब. चला महेंद्रजी पाटील आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेमध्ये ज्यांच्या वतीने आम्हाला आकर्षक सामनावीराची ट्रॉफी प्राप्त झालेली आहे GR इम्प्राच्या माध्यमातून. आणि नाणेफेकी जिंकली होती न्यू एकविरा स्पोर्ट साबद संघाला. प्रथमतः फिल्डिंग करता निर्णय त्याने स्वीकारला. मकरंद स्पोर्ट मुठवल संघाला प्रथमतः बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेला आहे. महेंद्र ना कोण आपण जिंकलं ना ते जिंकल्या ना किरोलीकर पण जिंकल्या ना जिंकतील ना तो दिले पैसे नाही. अरे पैसे घेतले का नाही त्यांच्या खाली आहे का तो. चला शिवशक्ती लोणार संघ विनंती करतो की आपण प्लीज आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे कारण तुमची त्यांना फार आवश्यकता आहे सपोर्ट करण्याची. चला जाऊया आपण आता मात्र मॅच कडे लक्ष आपण केंद्रित करणार आहोत. सलामी जोडी आता मात्र पाहू शकाल स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाची मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करत असताना आणि कॉम्बॉक्स मध्ये आपण करूया परिवर्तन आणि ऐकूया पुढील पहिल्या डावाचं धावतं वर्णन आमच्या सहकारी समालोचक समीर ठाकरे यांच्या मधुर वाणीतून. थँक्यू. हॅलो हॅलो चेक. चला लोणारच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण कॉन्टॅक्ट करा. मकरंद स्पोर्ट मुठवलच्या विरोधात न्यू एकविरा सावध असा सामना तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतोय. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय सावधनं स्वीकारलाय. किरण पाटील येतो षटक क्रमांक पहिला घेऊन बॉलिंग मार्कवर. सामना करेल बॅटर विनीत आणि विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. फर्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिलाच बॉल पुढे सरसावून क्रॅकिंग स्ट्रोक ड्राइव्ह करण्यात आला. मिळेल एक धाव. स्कोर कार्डला सुरुवात व्हेरी फर्स्ट बॉलवर एक धाव कंप्लीट करत असताना धावांना सुरुवात करतोय. चला शिवशक्ती लोणारच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण संपर्क साधायचा आयोजकांशी प्लीज. नेक्स्ट मॅच आई गावदेवी वालचंद विरुद्ध रोशन स्पोर्ट मुठवळ. हा चेंडू या वेळेला सोडून दिला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो. मिळेल एक अतिरिक्त धाव. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 2 धावा. 2 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा ड्राइव्ह करण्यात आला. मिड विकेटला बॉल येतोय. फक्त एकच धाव. बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार.
चौकार या ठिकाणी आलेला आहे आणि धावसंख्या 4 धावांनी पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 6 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा किरण. विशाल समोर यस्टांचा वेध. क्लीन बोल्ड फलंदाज बाद. आणि अखेर पहिला धक्का लागतोय स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवळला. न्यू बॅटर तिसऱ्या क्रमांकावर देवेन येतोय. इन ॲट नंबर 3. लॉंग ऑन आणि डीप मध्ये एक स्क्वेअर लेग फिल्डर सेट करण्यात आलाय. ओ किरणचा पुढचा बॉल बॅटची आतली कडा. खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सध्या मैदानामध्ये केतक आणि महेंद्र शेठ पाटील यांचा संघ आहे आणि त्यांनी या स्पर्धेमध्ये सामनावीराच्या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहेत. चौकार टीमची टोटल आपण पाहतोय पुढे सरकत असताना. हा चेंडू यावेळेला डाऊन द लेग स्टंप अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता. अवांतर धाव त्या ठिकाणी मिळाली. स्कोर एका धावेने पुढे जाताना 12वर 11वर. चांगल्या धावा सध्या स्कोर कार्ड वरती जोडल्या जात आहेत. जी सुरुवात तर बॅटिंग करताना मिळणं गरजेची होती ती सुरुवात आता फलंदाजांनी मिळवली आहे. पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न. हवे ते बॉल शॉर्ट मिड विकेटला झेल पकडल्या. आणखी एक धक्का. सेकंड विकेट गॉन. किरण पाटीलनं एक खेळाडू बोल्ड स्वरूपामध्ये बाद झाला आणि एक झेल स्वरूपामध्ये आपण पाहतोय बॅटर आउट झाला. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय रणजित पाटील. अकरा धावा स्कोर कार्डवर. एसके एंटरटेनमेंट या वाहिनीवरून आपण ही स्पर्धा पाहतोय. फक्त टाईप करा स्पार्टन चषक 2025 आणि या स्पर्धेचा आनंद तुम्ही घर बसल्या घ्या. नांदकरच्या क्रीडांगणावर रंगत असलेला क्रिकेटचा सोहळा. रणजित समोर वेगवान हाफ ट्रॅकर बॉल होता ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न परंतु इथे प्रॉपर मिडल करता आलं नाही आणि एक धाव इथे मिळाली. याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीमची टोटल 12 धावा स्कोर कार्डवर लागलेल्या आहेत. 12 रन्स ऑन अबाउट फॉर द लॉस ऑफ 2 इम्पॉर्टंट विकेट. नेक्स्ट मॅच आई गावदेवी वालचिंद विरुद्ध रोशन स्पोर्ट मुठवळ असा सामना तुम्हाला बघायला मिळेल. दोन्ही टीम्सना विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी या. कॅप्टन
ओमसाई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. निखिल येतो गोलंदाजी करण्यासाठी सेकंड ओव्हर मध्ये. पुढचा बॉल. ओ यावेळेला ठक असा आवाज आला. स्वीट व्हॉइस आहे, बट देयर इज अ फील्डर अंडरनीथ अँड ही मेक्स नो मिस्टेक. विकेट गॉन. विकेटचं पतन. बारह रन बने जबकि दूसरे ओवर का खेल चलता हुआ पहले पारी में पहले ओवर में अच्छी शुरुआत दिलाई थी. हालांकि दोनों भी बल्लेबाजों ने, लेकिन निखिल के सामने कहीं ना कहीं कठिनाइयों में बल्लेबाजी. हैट्रिक बॉल. निखिल पाटिल ओवर द विकेट. कुमार के लिए ये अंदर आती हुई गेंद थी, इसको मोड़ दिया आसानी से. स्क्वायर लेग पर गेंद जाती हुई 1 रन पूरा. एक की मदद से टीम की टोटल अब आगे बढ़ती हुई 13 रन. आज का पहला दिन इस टूर्नामेंट का. नानकर के स्टेडियम पर रखी हुई टूर्नामेंट स्पार्टन ट्रॉफी 2025 स्पार्टन स्पोर्ट्स सांगे के द्वारा यह प्रतियोगिता काफी कम समय था, लेकिन अच्छे से यहाँ पर नियोजन किया स्पार्टन स्पोर्ट्स सांगे के द्वारा. नया मौका देने की कोशिश थी. इस बार फिर उछाल मिली थी गेंदबाज निखिल को. हालांकि नानकर में अब नई विकेट बनाई है, लेकिन गेंदबाजों ने सुबह के सत्र से अच्छी गेंदबाजी की है. खासतौर से रनों का पीछा नहीं हो रहा है. इसके पहले वाला मुकाबला तो बहुत बड़ा टोटल कड़ा गया था. साधारण सी गेंदबाजी हुई थी टीम लोनार के द्वारा, लेकिन यहां पर कहीं ना कहीं बैक करना होगा. वो अच्छी उछाल मिली थी. इस बार हुक लगाना चाहते थे, बाउंसर गेंद. एक और डॉट आती हुई दूसरे ओवर में बढ़िया वापसी निखिल पाटिल के द्वारा. न्यू आई एक सावर टीम के लिए महेंद्र शेठ पाटिल की टीम जिन्होंने इस टूर्नामेंट में मैन ऑफ द मैच के लिए ट्रॉफीज हमें स्पॉन्सर की है, उनका भी हार्दिक स्वागत है. अगली गेंद फुल टॉसी. अपील, लाउड अपील. एक और करारा झटका. कुमार को लौटना पड़ेगा. क्या गेंदबाजी की है. 2 रन सिर्फ खर्च किए, 3 विकेट
बाजी को अगले मुकाबले का टॉस यहां पर किया जाएगा। दोनों भी कप्तान आपको टॉस के लिए आना है। आइए दोनों कप्तान वालचीन बनाम रोशन स्मृति मुटवल। एक और बड़ा मुकाबला। तीसरी ओवर पारी की है। तीसरी ओवर पहली गेंद सॉफ्ट डिस्मिसल। एक और बल्लेबाज को लौटना पड़ेगा। संजय गोज बैक टू दी। ओ मेरे ख्याल से विनीत आउट है वहां पर। यस, विनीत को लौटना पड़ेगा। विनीत को काफी ऊपर भेजा था। मेरे ख्याल से तेजस आज टीम में नहीं है और इसी के कारण कहीं ना कहीं रणनीति में ये बदल करते हुए मकरंद स्मृति मुठवल के कप्तान। टॉप ऑर्डर में अच्छी शुरुआत मिली थी। देखिए किरण पाटिल के सामने 12 रन बने थे, लेकिन अगले ओवर में वो मोमेंटम बरकरार नहीं रख पाए बल्लेबाज और वही नतीजा आप देख रहे। टीम लड़खड़ाती हुई, ये पारी लड़खड़ाती हुई टीम मुठवल की। उत्तम शेठ पाटिल की टीम। नए बल्लेबाज अजय, हालांकि अजय अच्छे गेंदबाज है लेकिन ऊपर बल्लेबाजी का मौका अब उन्हें मिला है। यहां से उन्हें भी साबित करना होगा। वे भी एक अच्छे स्ट्रोक प्लेयर है क्योंकि टीम संकट में, यहां पर संकट मोचक बनना होगा। ओ बल्ले का अंदरूनी सिरा, गेंद पीछे सरकती हुई, शॉर्ट फाइन लेग पर। आज बिहाइंड विकेट काफी सारे गेंद जाती हुई इस पारी में। एक चौका आया था जो देवन के बल्ले से, वो भी तो पीछे बाउंड्री मिली थी, वो भी अंदरूनी सिरा लेकर गई थी। और अभी अभी हाल में एक बल्लेबाज आउट हुए विनीत, वो भी शॉर्ट फाइन लेग पर आउट हुए। यानी कि कहीं ना कहीं टाइम करने में असफल हो रहे बल्लेबाज मुठवल के। शॉट को टाइम करना होगा। संजय इस बार रिवर्स खेलना चाहते थे। अच्छी सोच थी क्योंकि दोनों भी फील्डर ऊपर खड़े थे और उन्हें क्लियर करने की कोशिश थी संजय पाटिल के द्वारा। गेंद एक और डॉट आती हुई। 15 रन पारी का तीसरा ओवर चलता हुआ। आप देख रहे स्पार्टन स्पोर्ट्स सांगे आयोजित स्पार्टन ट्रॉफी 2025 टूर्नामेंट का पहला दिन। ओ इस बार अच्छी रफ्तार थी गेंद में। टिप्पा खाने के बाद गेंद सीधी विकेट कीपर के दस्तानों में। एक और डॉट बॉल। क्या गेंदबाजी हो रही है यहां पर, पूरी तरह से छकाया बल्लेबाजों को। शुरुआत हालांकि बहुत बेहतरीन हुई थी मकरंद स्मृति मुठवल की, लेकिन पारी को आगे बरकरार उस शुरुआत को नहीं रख पाए बल्लेबाज। मोमेंटम मिला था, वो पूरी तरह से कैरी नहीं कर पाए। एक और कुणाल की ये गेंद नीचे रहती हुई। देखिए अब ये विकेट, ये सरफेस भी अपना अलग ही रूप दिखाती हुई। इसके पहली वाली गेंद थी वो ज्यादा उछाल प्राप्त किया था, लेकिन उसके तुरंत बाद जो गेंद आई वो कहीं ना कहीं नीचे बैठती हुई। देखिए बल्लेबाजों को काफी मुश्किल है इस विकेट पर। कुणाल फिर एक बार ओवर द विकेट। इस बार हवा में गेंद है, क्या फील्डर पहुंच पाएंगे? किरण प्रयासरत लेकिन नहीं पहुंच पाए। 2 रन वहां पर पूरे करेंगे दोनों भी बल्लेबाज। 3 ओवर का खेल यहां पर पूरा होता हुआ। 3 ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर टोटल बनी है स्वर्गीय मकरंद स्मृति मुठवल की 17 रन। पहले ओवर में 12 बने थे, उसके बाद 2 रन आए निखिल के ओवर में और कुणाल ने भी सिर्फ 3 रन खर्च किए और 1 विकेट उन्होंने छटकाया। 3 ओवर का खेल यहां पर पूरा होता और 17 रन कुल मिलाकर अभी बने। यहां से मिनिमम 15 के करीब तो जोड़ने होंगे यदि इस मुकाबले में वापसी करनी हो। वो प्रयास करना होगा बल्लेबाजों को, अजय और संजय।
ये जोड़ी अभी भी मौजूद है बीच मैदान में। मेरे ख्याल से आज अजीत टीम में नहीं है, जो कि टॉप ऑर्डर में बल्लेबाजी करते। तेजस पाटिल नहीं दिख रहे, वो भी तो टॉप ऑर्डर में बल्लेबाजी करते। देखिए टीम का पूरा होना काफी जरूरी रहता है, अब उस हिसाब से प्लानिंग हो सकती थी। आज अगर अजीत या फिर तेजस रहते तो सलामी बल्लेबाजों के रूप में हम उन्हें देखते, और कहीं ना कहीं पीछे रंजीत के ऊपर का जो दबाव था वो हट जाता, लेकिन वो नहीं हुआ है। टीम पूरी नहीं है, इसी के कारण तो मैं कहता हूं मुठवल टीम बैकफुट पर। अब ये हाल ही एक टूर्नामेंट देखी, वहां पर तो काफी सारी गलतियां हुई थी। आखिरी मुकाबले में वो हारे थे चौधरपाड़ा के सामने। आज एक के लिए ये गेंद, एक और डॉट आती हुई अंतिम ओवर में हरीश गेंदबाजी करने के लिए। अजय को पूरी तरह से वहां पर छकाया। बैक टू बैक 2 गेंदे यहां पर डॉट आती हुई। क्या गेंदबाजी हो रही है आई एकवीरा सावत की, बढ़िया गेंदबाजी। रोशन स्पोर्ट मुठवल भी पहुंच चुके। ओ बल्ले का बाहरी सिरा और बल्लेबाज आउट। एक और झटका। गेंदबाज हरीश के नाम, बढ़िया गेंदबाजी। कुल मिलाकर रन बने 17, 18 रनों की चुनौती। ओमकार कालन जो कि मैनेजर है रुद्रा स्पोर्ट्स सांगे के, जिनके शुभ हाथों से यहाँ पर टॉस किया जाएगा। दोनों भी कप्तान हमारे साथ जुड़ चुके हैं। आइए यहाँ पर टॉस किया जाएगा। अगला मुकाबला रोशन स्मृति मुठवल बनाम गावदेवी वालचीन। कॉल कौन करने वाला है? वालचीन टीम कॉल करने वाली है। हेड इज अ कॉल और यहाँ पर टेल आता हुआ। मेरे ख्याल से टॉस वहां पर रोशन स्पोर्ट मुठवल ने जीत। मेहमानों से गुजारिश है आपको फिर एक बार बैठना मंच पर। टॉस जीता है, 4 ओवर का मुकाबला है। कल ही तो टूर्नामेंट सफल हुई और आज इस टूर्नामेंट में टीम लौट चुकी है। क्या डिसीजन? बॅटिंग करू। मराठी आता है तुम्हें? इट्स ओके। बॅटिंग करणार आहेत. किती धावांपर्यंत पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न? 40+. कोणत्या बॅटरकडनं अपेक्षा असतील तुम्हाला? सूरज, राहुल, देवानंद. 40+ जाण्यासाठी जरूर 3 नावं तुम्ही पर्टिक्युलर घेतली, परंतु ॲज अ कॅप्टन तुमचा रोल काय टीम मध्ये? बॉलर, पण बॉलिंग दिली तर करीन आज, बघू.
कॅप्टन तू आहेस ना. चल हरकत नाही, शुभेच्छा असतील. तुम्हाला बॅटिंग फिल्डिंग मिळालेली आहे. टॉस जिंकून काय निर्णय घेतला असं? क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. आणि बरोबर तुमच्या मनासारखं घडलेलं आहे. कॅमेरा समोर आहे. क्षेत्ररक्षण करताना किती धावांपर्यंत थांबवशील? कमीत कमी धावांवर थांबायचा प्रयत्न करू. आई गावदेवी वालचिन टीम, आई गावदेवी वालचिन आणि आई कालभैरवी वालचिन दोन टीम्स आहेत. आई गावदेवी वालचिनचा बोलबाला राहिला. सीझनची सुरुवात चांगली राहिली, मध्यंतरी थोडासा ब्रेक आला, परंतु आता पुन्हा कॅप्टन म्हणून तीच अपेक्षा असेल. हो हो नक्कीच. शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. टॉस संपन्न होतोय. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय रोशन स्मृती मुठवळला घेतलेला आहे. क्षेत्ररक्षण करताना प्रथमतः तुम्ही टीमला पाहणार आहात आई गावदेवी वालचिनला, आणि लगेच आपण समालोचन कक्षामध्ये बदल करत आहोत, जिथे 18 धावांचं लक्ष हे माफक लक्ष ठेवण्यात आलेलं आहे, आणि ते ऐकवण्यासाठी तुमच्या समोर जोडले जात आहेत योगेश पाटील सर. स्टे ट्यून विथच, कुठेही जाऊ नका, पाहत राहा क्रिकेटचा महासंग्राम. नांदकरच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरून सर्वांचं स्वागत. धन्यवाद. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 12 धावा जोडल्या होत्या टीम मकरंद मुठवल संघाने, आणि किरण पाटीलच्या विरुद्ध त्या धावा आल्या होत्या. आणि मग 18 चेंडूचा आपण जर खेळ पाहिला मागील तर त्या 18 चेंडूमध्ये फक्त 5 धावा जोडल्या. यालाच म्हणतात क्रिकेट. कधी काय घडेल याच्या मात्र आपण प्रचिती देऊ शकणार नाही. आणि 24 चेंडूमध्ये विजयासाठी आता मात्र या ठिकाणी 18 धावांचा लक्ष समोर ठेवला टीम न्यू आई एकविरा स्पोर्ट सावध संघासमोर. आणि हरेश एज अ ओपनर पहा, प्लॅनिंग सुरू आहेत प्रत्येक संघाच्या वतीनं. आणि षटकाला सुरुवात करतो गोलंदाज करण भामरे. हो, पहिला चेंडू ऑन साईडला कडक शॉट. चेंडू चाललाय वाडिश मिडविकेटच्या दिशेनं. डीप मध्ये कुठला फिल्डर नाही, आणि पहिल्याच चेंडूमध्ये हरेशने ठोकला चौकार. चांगली सुरुवात सध्या आपण पाहत आहोत. मापक आव्हान आहे, परंतु हरेशने मात्र सुंदर फटका त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला. हो, आता पाहू शकाल शरीराचा वेध घेणारा चेंडू. नेहमीच आपण पाहतो की पॉवर प्ले मध्ये या कुमार रणवी गोलंदाजी करत असतो, परंतु कुठेतरी या धावा कमी आहेत, आणि त्याच अनुषंगाने मात्र थोडीशी त्याचे जे विचार जे आहेत आता मात्र निगेटिव्ह आपण पाहत आहोत. आणि त्या अनुषंगाने मात्र करणला मात्र त्या ठिकाणी संधी दिली गेली, आणि पाहू शकाल 5 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्या. अजूनही 13 धाब्यांची गरज. चेंडू शिल्लक 22. साफान त्या निखिलला परिस्थिती माहिती आहे की पूर्णपणे आज सामना पाहिला तर आपल्या बाजूला झुकलेला आहे, आणि त्याच अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी फक्त सिंगलसाठी तो मात्र त्यांनी ड्राईव्ह केला, आणि पहिल्या चेंडूवरती 1 धाव कंप्लीट केली गेली. असं वाटलं होतं की चांगला सामना खेळणाऱ्या सगळ्यांना पाहायला मिळू शकेल, परंतु कुठेतरी फलंदाजाने आज निराशजनक कामगिरी केली. परंतु या ठिकाणी पहिली विकेट्स प्राप्त केली गोलंदाज करणनं. बोला साहेब.
पंचांकडून लेग बायचा इशारा आपण पाहत आहोत. मुठवलगावचे समाजसेवक नवनाजी पाटील यांच्याकडून सुद्धा मात्र संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत, परंतु ऑल इज वेल नाही सध्या तरी आपण पाहिलं तर. हो, चेंज पेस वेरिएशन थोडासा फटका लवकर एक्झिक्यूट केला फलंदाज निखिल पाटीलनं, त्याच अनुषंगाने मात्र एलिव्हेशन परफेक्टली जुळालं नाही. पंचाचा षटक समाप्तीचा इशारा आपण पाहत आहोत आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावांचा पाठलाग करत असताना टीम न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सापत संघाने एकूण धावा जोडल्या 8. वेलकम किरणजी तळे, लंच ब्रेक नंतर तुमचं मनापासून हार्दिक स्वागत. 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी फक्त आणि फक्त 10 धाब्यांची आवश्यकता आहे. चला दुसऱ्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज हार्दिक पाटील. असं म्हणते की आज बॉलिंग डिपार्टमेंट बाहेरून मागवलं की काय मुठवल संघाने. पहिल्यांदा करण आला, त्यानंतर आता हार्दिक आला. सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली आणि सिंगल धावेने मात्र संघाने धावसंख्या पुढे वाटचाल करत असताना पाहू शकाल 9 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या. आज सर्व सामने जर पाहिले तर थोडीशी लो स्कोरिंग पाहिले, परंतु एक मात्र सामना जो पाहिला जर्मन खांडवल बस संघाने हाय स्कोरिंग मात्र तो सामना आपण पाहिला. तब्बल 71 धाबा मात्र त्यांनी या 4 षटकामध्ये जोडल्या होत्या. पंचाचा वाईटचा इशारा 1+1 एकूण 2 धावा आपण पाहत आहोत. पूर्णपणे एकतर्फा खेळ सध्या आपण पाहत आहोत आणि जरूर हार्दिकला मात्र या सामन्यापासून काहीतरी शिकायला मिळेल की प्रेशरमध्ये कशाप्रमाणे गोलंदाजी करायची असते आणि फ्री माइंडनं कशा रीतीने गोलंदाजी करायची असते. हो, चांगला चेंडू होता, इष्टाच्या रोखानं लाऊड अपील केली गेली, परंतु पंचांनी अपील ते फेटाळली. सिंगल धाव कंप्लीट केली गेली. अजय भामरे चेंडूवरती वेगाने पोहोचतोय. पंचाचा लिगबायचा इशारा आपण पाहत आहोत. चेंडू बाटमध्ये कुठलाही संपर्क मात्र त्या ठिकाणी झाला नव्हता, परंतु लक्षाकडे आता मात्र सहजपणे प्रवेश करत असताना मात्र पाहू शकाल या ठिकाणी, कारण 12 धाबा आतापर्यंत लागले गेले आणि फक्त विजयासाठी आता मात्र 6 धाबांची गरज आहे. आणि तब्बल आपण जर विचार केला तर 16 चेंडूचा खेळ अजूनही येणं बाकी. चाबुक शॉट ऑन साईडला फटका चांगला पाहायला मिळतो. चेंडू त्याला काव कॉर्नरच्या दिशेने डीप फिल्डर तैनात आहेत. दुरीचा प्रयत्न होतोय आणि या चेंडू फेक होईपर्यंत 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. आज साबाद सकाळच्या माध्यमातून सुद्धा जर पाहिले तर उलटी गिनती आपण पाहिली, कारण आज हरीशला संधी मिळाली, कुणालला 1 डाऊनला पाठवलं गेलं. ओ खतरनाक शॉट, जबरदस्त शॉट सिलेक्शन, मॅच फिनिश, षटकार आला आणि सामना जिंकला टीम न्यू आई एकविरा स्पोर्ट्स साबाद संघाने. सो अभिनंदन महेंद्र पाटील अँड हार्ड लक स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवाल. देऊया आपण लगेच या सामन्यातील